Welcome student to the second chapter of group theory, and the name of the chapter is subgroups. So let's start with it. यात बघणार आहे आपण सबग्रुप म्हणजे काय, त्यावरचे वेगवेगळे थेरम, सबग्रुपच्या काय प्रॉपर्टीज. ओके, सो डेफिनेशन बघू आधी. सबग्रुप्स. लेट जी स्टार बी ए ग्रुप, म्हणजे जी काय आपला ग्रुप आहे आणि स्टार काय बायनरी ऑपरेशन. ते कोणतंही असू शकतं ना, प्लस मायनस मल्टिप्लिकेशन और एनिथिंग, कोणत्याही प्रकारचं बायनरी ऑपरेशन असू शकतं. बी ए ग्रुप. ग्रुप असेल मग कोणकोणत्या प्रॉपर्टी सॅटिस्फाय करेल. फर्स्ट वन इज क्लोजरनेस, देन सेकंड वन इज असोसिएटिव्हिटी, थर्ड वन इज existence of identity, and fourth one is existence of inverse. So G is our group. A non-empty subset H. सबसेट H म्हणजे कोणाचा सबसेट असेल तो G चा. H कोणाचा सबसेट असणार आहे G चा. सबसेट H of G is said to be a subgroup of G if H स्टार इज इटसेल्फ ए ग्रुप. म्हणजे काय, एच काय असणार आहे जी चा सबसेट असणार आहे. माहिती ना सबसेट कसं डिनोट करतो आपण. एच इज ए सबसेट ऑफ जी, म्हणजे जी चे एलिमेंट, जी चे काही एलिमेंट एच ने काय केलेले आहेत, कंटेन केलेले आहेत. सो एच हा काय असणार आहे, स्टार ऑपरेशन वरती इट सेल्फ एक ग्रुप, म्हणजे तो एक काय झाला झाला पाहिजे, त्याच ऑपरेशन वरती तो काय झाला पाहिजे, ग्रुप झाला पाहिजे. म्हणजे त्याने ग्रुपचे सर्व प्रॉपर्टीज सॅटिस्फाय केल्या पाहिजे. म्हणजेच काय, जी काय आपला एक ग्रुप आहे. ओके, एच इज ए सबसेट ऑफ जी, आणि एच ला सब ग्रुप केव्हा म्हणायचं, ज्यावेळी एच स्वतःच काय असणार आहे, ग्रुप असणार आहे, त्यावेळी एच ला कोणाचा सबसेट सबग्रुप म्हणायचं, जी चा सबग्रुप. ओके, वी राईट एच इज लेस इक्वल जी, और असं पण लिहू शकतो आपण, अँड वी कॅन रीड इट एज एच इज ए सबग्रुप ऑफ जी, और वी कॅन राईट लाईक दिस अँड रीड दॅट एच इज ए सबग्रुप ऑफ जी. म्हणजे कसं रीड करायचंय, एच इज ए सबग्रुप ऑफ H is a subgroup of G. त्यानंतर एक्झाम्पल्स ऑफ सबग्रुप बघू. बघा मग आपल्याकडे Z विथ रिस्पेक्ट टू ऍडिशन हा काय ग्रुप आहे, त्याचा एक सबसेट घेतला आपण 3Z, आणि 3Z कसा असेल, 3N वेअर N बिलॉंग्स टू सेट ऑफ इंटिजर्स. म्हणजे हा सेट कसा असणार आहे बघा मग, -6 -3 0 3 6 9 12 ह्या पद्धतीने असणार आहे ना. मग काय, झेड प्लस हा काय आपला ग्रुप. ओके, देन 3Z इज इक्वल्स टू 3N वेअर N बिलॉंग्स टू Z इज ए सबग्रुप ऑफ Z. मग 3Z याचा सबग्रुप केव्हा होईल, जेव्हा 3Z विथ रिस्पेक्ट टू त्याच ऑपरेशन शी तो काय होणार आहे, त्याच ऑपरेशन बद्दल तो काय होणार आहे, ग्रुप होणार आहे. म्हणजे ग्रुपचे प्रॉपर्टी सॅटिस्फाय करणार. बघा, आयडेंटिटी 0 आहे विथ रिस्पेक्ट टू ऍडिशन, आयडेंटिटी 0. देन ऑपरेशन इज क्लोजर. बघा कोणते दोन नंबर घ्या, 3 + 6 9, -3 + 3 0, -3 - 6 इथे काय -9, देन 0 + 9 9, म्हणजे ऑपरेशन क्लोज आहे. त्यानंतर आयडेंटिटी भेटलेली, प्रत्येक ऑपरेशन असोसिएटिव्ह पण आहे, आणि प्रत्येक नंबरचा काय होतोय, इनवर्स एक्झिस्ट होतोय. 6 चा काय -6, 12 चा -12, -3 चा 3, 6 चा -6, 6 - 6 काय होऊन जाईल 0. म्हणजे हा काय झाला, 3Z विथ रिस्पेक्ट टू ऍडिशन स्वतःच काय झालेला आहे, ग्रुप झालेला. आणि 3Z कसला सबसेट आहे आपला, इज ए सबसेट ऑफ Z. हेन्स 3Z इज ए सबग्रुप ऑफ Z. Now second example is set of positive rationals with respect to multiplication is a subgroup of R dash, where R dash is what, R minus singleton 0.
विथ रिस्पेक्ट टू ऑपरेशन मल्टिप्लिकेशन. म्हणजे आर क्यू प्लस काय सबसेट ऑफ आर डॅश आहे. आर डॅश तर माहितीच आहे ना आपल्याला. ओके, आर डॅश काय आपला ग्रुप आहे विथ रिस्पेक्ट टू व्हॉट ऑपरेशन कोणतं विथ रिस्पेक्ट टू मल्टिप्लिकेशन ग्रुप आहे ना. समजा असा असेल तर हा एक ग्रुप आहे. त्यानंतर आर डॅश विथ रिस्पेक्ट टू मल्टिप्लिकेशन का, कारण की झिरोचा इनव्हर्स एक्झिस्ट होत नव्हता ना, म्हणून आपण काय केलं होतं झिरोला आर डॅश मधनं इलिमिनेट केलं होतं ना. म्हणून इथे काय आर डॅश इज अ ग्रुप विथ रिस्पेक्ट टू मल्टिप्लिकेशन. सो आर डॅशचा सबसेट कोण आहे क्यू प्लस, आणि क्यू प्लस हा स्वतःच विथ रिस्पेक्ट टू मल्टिप्लिकेशन काय होतोय ग्रुप होतोय. आयडेंटिटीज, कारण की इथे काय म्हटलं पॉझिटिव्ह रॅशनल्स ना, म्हणजे कुठून स्टार्ट होतील ते 0 पेक्षा ग्रेटरने स्टार्ट होतील ना. ओके, म्हणजे आयडेंटिटी काय असणार आहे 1 असणार आहे. प्रत्येक एलिमेंटचा इनव्हर्स एक्झिस्ट होणार आहे. 3चा काय असेल 1/3. 3चा इनव्हर्स 1/3 बिकॉज 3 into 1/3 इज 1. म्हणजे आयडेंटिटी इनव्हर्स पण एक्झिस्ट होतोय, ऑपरेशन क्लोज पण आहे, यांचा प्रॉडक्ट तिथेच जातोय. सेट ऑफ पॉझिटिव्ह रॅशनल मध्ये कोणते दोन पॉझिटिव्ह रॅशनल घेतलं तर त्यांचा प्रॉडक्ट काय असणार आहे पॉझिटिव्ह रॅशनलच असणार आहे. अँड ऑपरेशन इज ऑल्सो असोसिएटिव्ह, सो देअर इज नो इश्यू. हेन्स क्यू प्लस सेट ऑफ पॉझिटिव्ह रॅशनल्स विथ ऑपरेशन मल्टिप्लिकेशन इज a subgroup of r dash with respect to multiplication. Now the third example is the set of odd integers is not a subgroup of z plus. Set of odd integers. मग odd integers कोणते कोणते असतात बघा. 1 घेतला, 3 घेतला, 5 घेतले, 7 घेतले, 9, 11 हे सगळे काय ऑड इंटिजर आहेत ना आपले. म्हणजे समजा जर हा सेट घेतला आपण ऑड इंटिजरचा, ओके, अँड सो ऑन, इकडे पण असतील ते बघा. क्लोजरने सॅटिस्फाय होणार नाही. कोणते दोन ऑड इंटिजर्स घेतले 1 आणि 3, त्या दोघांची आता ऑपरेशन काय ऍडिशन आहे ना, म्हणून आपल्याला हा सेट समजा एच असेल तर एच हा विथ रिस्पेक्ट टू ऍडिशनच काय झाला पाहिजे ग्रुप झाला पाहिजे, तरच तो काय होईल झेड प्लसचा सब ग्रुप. मग 1+3 किती होतील 4. बट 4 ऑड इंटिजर आहे का आपला, तो काय आपला इव्हन इंटिजर आहे ना, म्हणून क्लोजरनेस प्रॉपर्टी काय होते इथे फेल होते. 1+3 किती होतात 1+3 4 विच डज नॉट बिलॉंग्स टू व्हॉट एच मध्ये बिलॉंग नाही करत ना, म्हणून आपली पहिलीच प्रॉपर्टी काय झालेली फेल झालेली. म्हणजे ती प्रॉपर्टी कोणती क्लोजरनेस. म्हणून काय म्हटलंय दिस सेट ऑफ ऑड इंटिजर्स इज नॉट ए सब ग्रुप ऑफ झेड प्लस. अशा पद्धतीने तुम्हाला एक्झाम्पल्स व्हेरीफाय करता आले पाहिजे. जास्त विचार करा म्हणजे आपोआप तुम्हाला सोल्युशन भेटेल. सिन्स ऍडिशन इज नॉट क्लोज इन ऑड इंटिजर्स, सिन्स 3 + 5 is equals to 8 which does not belongs to set of odd integer. This is the reason behind this. Now fourth example is this set of even integers. इथे काय घेतलं होतं ऑड इंटिजर्स forms a subgroup of z plus. मग set of even integers 2, 4, 6, 8, 10 and so on. बघा मग कोणते दोन इव्हन इंटिजर घ्या, त्यांचे ऍडिशन इव्हन नंबरच असणार आहे. म्हणजे 0+2 2 असणार आहे, 2+4 किती 6 असणार आहे, म्हणून क्लोजरने सॅटिस्फाय होणार आहे. त्यानंतर असोसिएटिव्ह ऑब्व्हियसली असणारच आहे. देन आयडेंटिटी इज 0 आणि प्रत्येक नंबरचा इनव्हर्स एक्झिस्ट होतोय का. बघा बरं, प्रत्येक नंबरचा इनव्हर्स एक्झिस्ट होतोय का. इथे काय येईल मग -2, देन -4, -6 अँड हिअर सो ऑन. सो दिस विल बी अवर -2. बघा मग 2चा इनव्हर्स -2, 4चा इनव्हर्स -4, बिकॉज हे पण सगळे काय इव्हन इंटिजर आहेत ना. 8चा इनव्हर्स -8. सो सगळ्या प्रॉपर्टी सॅटिस्फाय होत आहे. म्हणून this set of even integers forms a subgroup of z plus. Okay, now we will see some notes. पहिली नोट काय मग, if G is a group, G काय आपला ग्रुप आहे, then it has
मग जी जर ग्रुप असेल, जी इज ए ग्रुप, देन पहिली नोट काय, सिंगलटन ई काय असतो आपला आयडेंटिटी. एक सेट घ्यायचा, त्यात फक्त काय करायचे, आयडेंटिटी पुट करायची. तो पण काय असणार आहे, जीचा सब ग्रुप असणार आहे. आणि त्याला कोणता म्हणतो आपण, ट्रिव्हियल सब ग्रुप. ट्रिव्हियल का, कारण की तो जी ग्रुप असल्यानंतर हा सेट ऑलवेज ग्रुप असणारच आहे, म्हणजे ऍटलिस्ट हा ग्रुप असतोच, सब ग्रुप असणारच आहे, म्हणून त्याला काय म्हटले, ट्रिव्हियल, म्हणजे ऑब्व्हियसली असणारच, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, ट्रिव्हियल सब ग्रुप ऑफ जी. एमसीक्यू साठी इम्पॉर्टंट वर्ड आहे सिंगलटन. सेट कंटेनिंग सिंगलटन ई इज ए सब ग्रुप ऑफ जी, कॉल्ड ए ट्रिव्हियल सब ग्रुप ऑफ जी, म्हणजे ऑलवेज असणार आहे, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, ट्रिव्हियल, ऑब्व्हियसली. म्हणजे आयडेंटिटी इज ए, आयडेंटिटी काय असणार आहे, सेट कंटेनिंग आयडेंटिटी, सॉरी, सेट कंटेनिंग सिंगलटन आयडेंटिटी इज ए सब ग्रुप ऑफ जी. ओके, लक्षात असू द्या, इम्पॉर्टंट वन आहे. जर सबग्रुप फाइंड आउट करायचे असतील एखाद्या ग्रुपचे, तर पहिली केस लक्षात आली पाहिजे की आयडेंटिटी घ्यायचा, तो आयडेंटिटी कंटेन करणारा एक सेट कन्सिडर करायचा, तो काय असणार आहे, ऑलवेज सब ग्रुप असणार. देन सेकंड वन इज जी, हा स्वतःचाच काय असणार आहे, सब ग्रुप असणार आहे. ओके, जी इज ए सब ग्रुप ऑफ जी, इट इज कॉल्ड इम्प्रॉपर सब ग्रुप. म्हणजे जी मधनं आपण एक पण एलिमेंट काढलेला आहे का, समजा एच इज इक्वल्स टू पण काय घेतोय आपण, जीच घेतोय ना, जी काय आपला ग्रुप आहे. ओके, आणि त्याचा सबग्रुप कोणाला म्हणतोय, जीलाच आपण सबग्रुप म्हणतोय. म्हणजे जीचा सबग्रुप कोण, जी, म्हणजे प्रत्येक एव्हरी ग्रुप इज ए सबग्रुप ऑफ इटसेल्फ, म्हणजे प्रत्येक ग्रुप हा स्वतःचा काय असणार आहे, सबग्रुप असणार आहे. आणि तो काय, इम्प्रॉपर सबग्रुप, म्हणजे आपण एकही एलिमेंट त्यातनं एलिमिनेट केलेलं नाही, म्हणून त्याला काय म्हणतो, इम्प्रॉपर सबग्रुप. याच्या व्यतिरिक्त जेवढे पण सबग्रुप असणार आहे ते काय असणार आहे, प्रॉपर सबग्रुप. याच्या व्यतिरिक्त जेवढे पण सबग्रुप असणार आहेत ते काय असणार आहेत, आपले प्रॉपर सबग्रुप असणार आहेत. बरोबर आहे का, कारण की एक तरी एलिमेंट आपल्याला इलिमिनेट करावं लागणार आहे ना. आलं लक्षात, खूपच इझी आहे, जास्त टेन्शन न घेता व्यवस्थित फक्त कन्सेप्ट वाईज जायचंय. देन सेकंड नोट बघा, ए सबग्रुप एच ऑफ जी इज कॉल्ड अन प्रॉपर सबग्रुप. बघा आलेलं आहे, प्रॉपर सबग्रुप कोणाला म्हणायचं, एच काय असणार आहे, सबग्रुप एच, म्हणजे एच काय असणार आहे, सबग्रुप असणार आहे जीचा. आणि जी, एच इज नॉट इक्वल टू जी, म्हणजे जी ने जेवढे एलिमेंट कंटेन केले तेवढे एच ने करायला नको, ऍटलिस्ट एक तरी कमी पाहिजे, त्यालाच काय म्हणतो आपण, प्रॉपर सबग्रुप. जर एच आणि जी दोघं सेम होऊन गेले तर म्हणजे जी इज इक्वल टू काय लागेल, जी, म्हणजे तो काय होऊन जाईल, इम्प्रॉपर सबग्रुप. आणि प्रॉपर सबग्रुप मध्ये पुन्हा एकदा सांगतो, इम्प्रॉपर सबग्रुप म्हणजे काय, प्रत्येक ग्रुप हा स्वतःचा सबग्रुप असतो, म्हणजे जी इज ए सबग्रुप ऑफ इटसेल्फ. आणि प्रॉपर सबग्रुप म्हणजे काय, त्याच्या व्यतिरिक्त जे पण ग्रुप असतील ते काय असणार आहेत, प्रॉपर सबग्रुप. जीच्या व्यतिरिक्त जे पण ग्रुप असणार आहे ते सगळे प्रॉपर सबग्रुप असणार आहे. का, कारण की ऍटलिस्ट एक तरी एलिमेंट आपल्याला कमी करावं लागणार आहे, इलिमिनेट करावं लागणार आहे, तेव्हाच एच इज नॉट इक्वल टू जी ची कंडिशन काय होणार आहे, आपली सॅटिस्फाय होणार आहे. देन इम्पॉर्टंट नोट आहे, इफ एच इज ए सबसेट ऑफ जी. बघा काय सांगतो नोट आपल्याला, बघा के इज ए सबसेट ऑफ एच आणि एच इज ए सबसेट ऑफ, सॉरी, सबग्रुप ऑफ जी. के इज ए सबग्रुप ऑफ एच आणि एच इज ए सबग्रुप ऑफ जी. म्हणजे जी चा सबग्रुप कोण आहे, एच, आणि एच चा सबग्रुप कोण आहे, के. तर के विल बी ए सबग्रुप ऑफ जी. म्हणजे के कोणाचा डायरेक्टली सबग्रुप होणार आहे, जीचा पण डायरेक्टली सबग्रुप होणार आहे. दॅट इज व्हॉट वी हॅव टू से, के इज ए सबग्रुप ऑफ एच आणि एच इज ए सबग्रुप ऑफ जी, देन दिस के इज ए सबग्रुप ऑफ जी. कारण की जीचे जे एलिमेंट आहेत त्यातलेच काही एलिमेंट एच कडे असणार आहे आणि एच चे जे काही एलिमेंट आहेत तेच काय असणार आहे, के कडे असणार आहे त्यातले काही एलिमेंट.
म्हणजे ऑब्व्हियसली जी चे सगळे एलिमेंट काय असणार आहे, के कडे असणार आहे, आणि तो काय होणार आहे, के स्वतःच काय होणार आहे, आपला ग्रुप होणार आहे. आले लक्षात. त्यानंतर थेरम बघू. इम्पॉर्टंट थेरम आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने. ओके, कारण की सबग्रुप दाखवायचा असेल आपल्याला, बरेचसे एक्झाम्पल येणारे, शो दॅट दिस इज ए सबग्रुप ऑफ दिस, दिस इज ए सबग्रुप ऑफ दिस, लाईक दिस. ओके, सो फक्त आणि फक्त डेफिनेशन मध्ये काय बघितलं होतं की एच स्टार इज इट सेल्फ ए ग्रुप, म्हणजे एच काय झाला पाहिजे, स्वतःच ग्रुप झाला पाहिजे. ओके, डायरेक्टली हा थेरम यूज करून आपण शो करू शकतो की एच इज ए सबग्रुप ऑफ जी. ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय केली एखाद्या सबसेटने जीच्या, तर तो ऑब्व्हियसली काय होणार आहे, सबग्रुप होणार आहे. ओके, सो लेट्स सी हियर a non-empty subset H. H is what? Our non-empty subset. H is a subset of G and H is non-empty. Okay, that is what we have given. H of G is a subgroup of G. म्हणजे H हा काय होणार आहे, H is subgroup of G. If and only if A, B belongs to H, this implies AB inverse belongs to H. खूपच इम्पॉर्टंट असा थेरम आहे. काय म्हटलंय, H is non-empty and H is a subset of G. Then H is a subgroup of G. H सबग्रुप केव्हा होईल, जर H मधले कोणतेही दोन एलिमेंट घेतले, A आणि B. A आणि B बिलॉंग्स टू H. B चा इनव्हर्स भेटला पाहिजे, म्हणजे A, B बिलॉंग्स टू H असेल तर AB इनव्हर्स बिलॉंग्स टू H ही कंडिशन सॅटिस्फाय झाली पाहिजे. म्हणजे AB बिलॉंग्स टू H असेल तर B चा इनव्हर्स फाइंड आउट करायचा, आणि A चा आणि B चा प्रॉडक्ट कुठे गेला पाहिजे, आपला H मध्ये गेला पाहिजे. कुठे गेला पाहिजे, आपला H मध्ये गेला पाहिजे. ओके, आणि समजा ही कंडिशन सॅटिस्फाय करत असेल तर H इज काय होणार आहे, सबग्रुप ऑफ जी. इफ अँड ओनली प्रूफ आहे, म्हणजे हे असेल तर ही कंडिशन सॅटिस्फाय होणारच आहे, आणि हे होत असेल तर ही कंडिशन सॅटिस्फाय होणारच आहे. ओके, सो आधी काय कन्सिडर करू, H इज ए सबग्रुप ऑफ जी. मग काय, लेट H इज ए सबग्रुप ऑफ जी. आता क्लेम काय, मग एक क्लेम झाला ना आपला, A, B belongs to H, this implies AB inverse belongs to H. So this is our claim. Now let H is a subgroup of G. मग काय, H is a subgroup of G म्हणजे H काय होणार आहे, स्वतःच काय होणार आहे, ग्रुप होणार आहे. H काय होणार आहे, स्वतःच काय होणार आहे, ग्रुप होणार आहे. म्हणजेच काय, तो ग्रुपच्या सगळ्या प्रॉपर्टीज काय करणार आहे, सॅटिस्फाय करणार आहे. क्लोजरनेस सॅटिस्फाय होईल, असोसिएटिव्ह सॅटिस्फाय होईल, इनव्हर्स एक्झिस्ट होईल, आयडेंटिटी एक्झिस्ट होईल ना. H काय झालेला आहे, स्वतःच काय झालेला आहे, ग्रुप झालेला आहे. मग ही प्रॉपर्टी तुम्हाला सॅटिस्फाय करता येईल का, ऑब्व्हियसली ना यार. A, B बिलॉंग्स टू H असेल तर H काय, स्वतःच ग्रुप आहे. स्वतःच ग्रुप आहे म्हणजेच काय, B चा इनव्हर्स एक्झिस्ट होणार आहे. ओके, B बिलॉंग्स टू H आहे तर दिस इम्प्लाइज B इनव्हर्स बिलॉंग्स टू H असणार आहे. का, कारण की H स्वतःच ग्रुप आहे, म्हणजे प्रत्येक एलिमेंटचा काय होणार आहे, इनव्हर्स एक्झिस्ट होणार आहे. आणि AB इनव्हर्स बिलॉंग्स टू H आहे तर काय, H स्वतःच ग्रुप आहे, म्हणजेच क्लोजरनेस काय होणार आहे, सॅटिस्फाय होणार आहे. क्लोजरनेस म्हणजेच काय, त्या दोघांचा प्रॉडक्ट बिलॉंग्स टू H. दिस वन इज ए सिम्पल वन. बघा मग काय प्रूफ मध्ये, लेट H इज ए सबग्रुप ऑफ G. दॅट मीन्स H इज इट सेल्फ ए ग्रुप. आपल्याला काय शो करायचं, हे शो करायचं. ओके, नाउ टेक टू एलिमेंट्स A, B बिलॉंग्स टू H. जर B बिलॉंग्स टू H असेल तर B इनव्हर्स ऑल्सो बिलॉंग्स टू H. वाय, सिन्स H इज सबग्रुप आणि H इज सबग्रुप आहे म्हणजे H इट सेल्फ आहे ग्रुप आहे, म्हणून ग्रुप आहे म्हणजे त्याचा B चा इनव्हर्स पण काय होणार आहे, एक्झिस्ट होणार आहे. सो B चा इनव्हर्स B इनव्हर्स. नाउ व्हॉट, हेन्स AB इनव्हर्स बिलॉंग्स टू H. का, क्लोजरने सॅटिस्फाय होणार आहे ना, त्यात विशेष असं काहीच नाही या प्रूफमध्ये. आता कॉन्व्हर्सली, ओके, नाउ आपल्याकडे कोणती प्रॉपर्टी, ही प्रॉपर्टी म्हणजे हे व्हेरीफाय होतंय असं ऍज्युम करायचंय, आणि H इज ए सबग्रुप ऑफ G हे काय करायचं, आपल्याला शो करायचंय. आधी फर्स्ट पार्ट मध्ये काय केलं, H इज ए सबग्रुप ऑफ G, देन दिस.
Now we will consider this and we will show that H is a subgroup of G. H is a subgroup of G. म्हणजे मग सबग्रुपची डेफिनेशन काय? H काय झाला पाहिजे? स्वतःच ग्रुप झाला पाहिजे. ग्रुप केव्हा होईल? तो ज्यावेळी तो ग्रुपच्या सर्व प्रॉपर्टीज काय करेल? सॅटिस्फाय करेल, तेव्हा तो काय होऊन जाईल? सबग्रुप होऊन जाईल ऑब्विसली. So let's see here. Suppose that conversely suppose that A comma B belongs to H. This implies AB inverse belongs to H. This is what we have given. Now our claim is H is subgroup. H is subgroup दाखवायचं म्हणजेच काय दाखवायचंय? H is itself a group. H is itself a group. हे काय करायचं आपल्याला? शो करायचंय. मग पहिली प्रॉपर्टी कोणती असते? एक्झिस्टन्स ऑफ आयडेंटिटी. सॉरी, क्लोजरनेस असते, पण आपण स्टेप बाय स्टेप जाणार आहे, कारण की आपल्याला सगळ्यात आधी आयडेंटिटी फाइंड आउट करावं लागणार आहे. त्याचं रिझन पण कळेल तुम्हाला, कारण की आयडेंटिटी माहीत नसेल तर आपण इनव्हर्स शो नाही करू शकत ना, कारण की ए इंटू ए इनव्हर्स इज इक्वल्स टू आयडेंटिटी. कशावर? आयडेंटिटीज माहित नाही ना. सगळ्यात आधी आयडेंटिटी बघू, मग एक्झिस्टन्स ऑफ आयडेंटिटी. लेट ए कॉमा एच. सिन्स एच कडे एकतरी एलिमेंट असणार आहे का? कारण की एच हा काय घेतलेला आहे आपण? नॉन एम्प्टी सबसेट घेतलेला आहे. नॉन एम्प्टी सबसेट एच आहे ना लक्ष. नाव बघा, नाव ए कॉमा ए बिलॉंग्स टू एच. जर ए एच मध्ये तर आपण ए दोनदा कन्सिडर करू शकतो, त्याचा प्रॉडक्ट पण घेऊ शकतो ना. म्हणजे जसं एखादा सेट असेल 3 झेड मध्ये, सेट ऑफ इंटिजर्स विथ रिस्पेक्ट टू ऍडिशन, इथे 3 दोनदा घेतला तर 3 + 3 किती? 6 पण याच्यात जातोय ना. त्या पद्धतीने म्हणजे ए कॉमा ए बिलॉंग्स टू एच. आणि जर ए कॉमा बी बिलॉंग्स टू एच असेल तर ए बी इनवर्स बिलॉंग्स टू काय होतोय? एच. बघा, ए कॉमा बी बिलॉंग्स टू एच. दिस इम्प्लाइज ए बी इनवर्स बिलॉंग्स टू एच होणार. ओके, आता काय घेतलं आपण? ए कॉमा ए बिलॉंग्स टू एच. दिस इम्प्लाइज व्हॉट? इथे बी असेल तर इथे बी इनवर्स, इथे ए असेल तर इथे काय होऊन जाईल? ए इनवर्स बिलॉंग्स टू एच. आणि ए इंटू ए इनवर्स इज व्हॉट? ई बिलॉंग्स टू एच. म्हणजे काय? आयडेंटिटी एच मध्ये बिलॉंग करते. म्हणजे ह्या एच कडे काय आपली? आयडेंटिटी. हेन्स ई इज द आयडेंटिटी ऑफ एच. नाउ एक्झिस्टन्स ऑफ आयडेंटिटी प्रॉपर्टी व्हेरीफाय केलेली आहे. सेम वेने आपण ए चा इनवर्स फाइंड आउट करू. एक्झिस्टन्स ऑफ इनवर्स. मग ए कोणताही एक एलिमेंट घेतला, आपल्याला माहिती ई असणार आहे त्याकडे. ई कॉमा ए बिलॉंग्स टू एच. देन व्हॉट? ए चा इनवर्स ईला काय? ए बी बिलॉंग्स टू एच असेल तर ए बी इनवर्स बिलॉंग्स टू एच. हे गिव्हन आहे ना, प्रत्येक वेळी याचा यूज करणार आहे. म्हणजे ई कॉमा ए बिलॉंग्स टू एच असेल, दिस इम्प्लाइज व्हॉट? ई ए इनवर्स बिलॉंग्स टू एच. ई ए इनवर्स बिलॉंग्स टू एच. दिस इम्प्लाइज व्हॉट? ई इंटू ए इनवर्स काय होणार आहे आपला? आयडेंटिटीने ए इनवर्सला मल्टिप्लाय केला तर काही चेंजेस होणार आहेत का? नाही. म्हणून ई इंटू ए इनवर्स काय होणार आहे? ए इनवर्स. म्हणजेच काय? ए इनवर्स बिलॉंग्स टू एच. म्हणजे ए बिलॉंग्स टू एच असेल तर त्याचा इनवर्स पण काय करतोय? एच मध्ये बिलॉंग करतोय. म्हणजे एक्झिस्टन्स ऑफ इनवर्स काय केलेली आपण? ही प्रॉपर्टी व्हेरीफाय केलेली आहे. आता फक्त कोणत्या प्रॉपर्टी उरल्या आहेत? 2 प्रॉपर्टी. ओके, सो आपण काय घेऊ आता? क्लोजरनेस. लेट ए बी बिलॉंग्स टू एच असेल तर आपल्याला काय शो करायचंय? जर ए बी बिलॉंग्स टू एच असेल तर क्लोजरनेस नुसार काय शो करायचंय? ए बी बिलॉंग्स टू एच. खूपच इझी आहे. बघा मग, ए बी बिलॉंग्स टू एच. हेन्स बी चा इनवर्स काय होणार आहे? आताच बघितलं ना, एक्झिस्टन्स ऑफ इनवर्स. ए असेल तर ए चा इनवर्स एक्झिस्ट होईल, बी असेल तर काय होईल? बी चा इनवर्स एक्झिस्ट होणार आहे. म्हणजे ए कॉमा बी इनवर्स बिलॉंग्स टू एच. जर ए कॉमा बी बिलॉंग्स टू एच असेल, ए आणि बी इनवर्स बिलॉंग्स टू एच असेल तर बाय दिस प्रॉपर्टी ए कॉमा बी इनवर्स बिलॉंग्स टू एच. तर इथे काय? इथे बी इनवर्स असेल तर बी इनवर्सचा इनवर्स होईल ना. सेम वे ए कॉमा बी इनवर्स बिलॉंग्स टू एच. दिस इम्प्लाइज ए इंटू बी इनवर्स ऑफ इनवर्स बिलॉंग्स टू एच. बी इनवर्स ऑफ इनवर्स बिलॉंग्स टू एच. मग बी इनवर्स ऑफ इनवर्स काय असतो आपल्याकडे?
just A, B. So A into B belongs to H. We have considered A comma B belongs to H and this implies AB belongs to H. खूपच easy होतं. Then next is what? Associativity. Obviously ते असणारच आहे, कारण की हे सगळे कसले एलिमेंट असणार आहेत, आपले ग्रुपचेच एलिमेंट असणार आहेत ना. ग्रुपचे एलिमेंट जर असोसिएटिव्ह सॅटिस्फाय करताय तर कोणत्याही सबसेटचे एलिमेंट असोसिएटिव्ह सॅटिस्फाय करणारच आहे. Let A comma B belongs to H, ABC belongs to H. This implies AB into C is equals to A into BC. Okay. So from 1, 2, 3 and 4 H is a group. म्हणजे H काय झालेला आहे? ग्रुप. H is a group itself. म्हणजे H काय झालेला आहे? स्वतःच एक ग्रुप झालेला आहे, म्हणून H is a subgroup of G. That is what we have to show. That is what we have to show. Now next theorem. A non-empty subset H. आले लक्षात हा थेरम? लास्ट थेरम खूपच इझी होता, एक्झामला येऊ शकतो आणि पाठ करण्यासारखं काहीच नाही. एकदा समजलेला असेल तर इथपर्यंत तुमचं क्लिअर झालेलं आहे. म्हणजे A non-empty subset H of a group G is a subgroup of G if and only if A comma B belongs to H. This implies AB belongs to H and A belongs to H implies A inverse belongs to H. म्हणजेच काय? H is a subgroup of G if and only if. पहिली प्रॉपर्टी कोणती? A comma B belongs to H. This implies AB belongs to H. Second one is what? A belongs to H. This implies A inverse belongs to H. जर H सबग्रुप असेल तर ह्या प्रॉपर्टी सॅटिस्फाय, आणि कोणताही सबसेट असेल जर तो ह्या प्रॉपर्टी सॅटिस्फाय करत असेल तर तो काय असणार आहे? सबग्रुप होणार आहे जीचा. या प्रॉपर्टी म्हणजेच या दोघं प्रॉपर्टी एकत्र करूनच आपल्याला जो लास्ट प्रूफ होता तो घेतलेला आहे. बघा इथे काय ए असेल तर ए इनवर्स एक्झिस्ट होणार आहे ना. म्हणजे जर इथे तुम्ही बी समजा ए बी बिलॉंग्स टू एच घेतलेला आहे. ओके. आणि ही प्रॉपर्टी काय सांगते? जर बी बिलॉंग्स टू एच असेल तर बी इनवर्स पण काय होणार आहे? एक्झिस्ट होणार आहे. म्हणजेच काय आहे? बी बिलॉंग्स टू एच. दिस इम्प्लाइज बी इनवर्स बिलॉंग्स टू एच. म्हणजेच काय? याच्यावरून काय होईल? बी इनवर्स एक्झिस्ट होईल. म्हणजे ए बी इनवर्स बिलॉंग्स टू एच. म्हणजे या दोघींचं कॉम्बिनेशन करून ही प्रॉपर्टी एक फायनल प्रॉपर्टी म्हणजे एकच प्रॉपर्टी आपल्याला त्यांनी सबग्रुप दाखवण्यासाठी शो करायला लावलेली फक्त आणि फक्त. सो जास्त विचार न करता प्रूफ कडे येऊ. बघा एच इज ए सबग्रुप ऑफ जी. म्हणजे एच काय होणार आहे? स्वतःच ग्रुप होणार आहे. ग्रुप होणार आहे म्हणजे चारही प्रॉपर्टी तो काय करणार आहे? सॅटिस्फाय करणार आहे. क्लोजरनेस, असोसिएटिव्ह, एक्झिस्टन्स ऑफ आयडेंटिटी, एक्झिस्टन्स ऑफ इनव्हर्स. सो ऑब्विसली प्रॉपर्टी सॅटिस्फाय झाल्या ना. ए बी बिलॉंग्स टू एच असेल तर ते एच स्वतःच ग्रुप आहे म्हणून क्लोजरनेस नुसार ए बी ऑल्सो बिलॉंग्स टू एच. जर ए बिलॉंग्स टू एच असेल तर एच स्वतःच काय ग्रुप आहे म्हणजे त्याचा इनव्हर्स काय होणार आहे? एक्झिस्ट होणार आहे. म्हणजेच ए इनव्हर्स बिलॉंग्स टू एच. संपला. फर्स्ट पार्ट तुमचा इथेच संपून गेला. एच काय? स्वतःच एच इज इट सेल्फ ए ग्रुप विथ रिस्पेक्ट टू बायनरी ऑपरेशन ऑफ जी. जे काही ऑपरेशन होतं त्यावरती एच स्वतःच काय ग्रुप असणार आहे. ग्रुप आहे म्हणून ऑब्विसली ते होणारच. आता या दोघं प्रॉपर्टी बघू आपण. कॉन्व्हर्सली या दोघं प्रॉपर्टी काय करतोय? एच सॅटिस्फाय करतो. आणि काय शो करायचंय? एच इज ए सबग्रुप ऑफ जी. एच इज हे काय करायचं आहे? एच इज ए सबग्रुप ऑफ जी हे शो करायचं. ओके. मग सबग्रुप दाखवण्यासाठी फक्त आणि फक्त एवढंच डोक्यात ठेवायचं, बाकी काही लक्षात ठेवायचं नाही. मग बघा ए कॉमा बी बिलॉंग्स टू एच घेतलेला आहे आणि बी बिलॉंग्स टू एच असेल तर बी इनवर्स ऑल्सो बिलॉंग्स टू एच. म्हणून इथे बी बिलॉंग्स टू एच आहे तर बी इनवर्स ऑल्सो बिलॉंग्स टू एच. A comma B inverse belongs to H. By which property?
by second property B belongs to H, this implies B inverse belongs to H. So A comma B inverse belongs to H. Therefore their product is also belongs to H. जर A into B inverse belongs to H असेल तर by first property AB also belongs to H. म्हणजे बाय फर्स्ट प्रॉपर्टीने काय होऊन जाईल, जर हे दोन एलिमेंट H मधले असतील तर त्यांचा प्रॉडक्ट सुद्धा कुठे जाणार आहे, H मध्ये जाणार आहे. म्हणजे त्या दोघांचा प्रॉडक्ट काय, A इंटू बी इनवर्स बिलॉंग्स टू H बाय फर्स्ट. आणि काय हे आपण काय कन्सिडर केलं, ए बी बिलॉंग्स टू H कन्सिडर केलं आणि काय शो केलेलं आहे, ए बी इनवर्स बिलॉंग्स टू H. मग बाय युझिंग अबोव थेरम म्हणजे जो आता बघितलेला आहे आपण तो, बाय युझिंग अबोव थेरम H इज ए सब ग्रुप ऑफ G. आलंय लक्षात? ओके. आणि लास्ट एक्झाम्पल बघू आजचं, जास्त टेन्शन न घेता व्यवस्थित बघा. शो दॅट व्हॉट दे आर want to show that NZ is equals to what, NR, where R belongs to Z is a subgroup of Z plus. हा कसला सबग्रुप होणार आहे, Z plus चा, where N is our natural number. मग बघा 2Z कसा येईल मग आपल्याकडे एखादा सेट, -4, -2, 0, 2, 4, 6 अँड सो ऑन. आपल्याला काय करायचंय, NZ म्हणजे ह्या टाईपचा असणार आहे ना, 2 काय असणार आहे, नॅचरल नंबर ना, 2 काय असणार आहे आपला नॅचरल नंबर असणार आहे. आणि जो R असणार आहे तो कुठला असणार आहे, ऑब्व्हियसली Z मधलाच असणार आहे ना. म्हणजे असंच होईल ना, 2Z कसं होऊन जाईल, 2 इंटू -2, 2 into -1, 2 into 0, 2 into 1, 2 into 2, 2 into 3 and so on. हे कुठले एलिमेंट, Z मधले आहेत ना ते, म्हणून अशा पद्धतीने 2Z तुम्ही इझिली लिहू शकतात, त्यात काही डाऊट नाही आहे. इज ए सब ग्रुप ऑफ Z प्लस. काय शो करायचंय, सब ग्रुप शो करायचंय. काय आलं का डोक्यात तुमच्या, कोणती प्रॉपर्टी सॅटिस्फाय करायचंय, ए कॉमा बी बिलॉंग्स टू, कुठून घ्यायचे आपल्याला, NZ मधले. आणि काय शो करायचंय, ए बी इनवर्स बिलॉंग्स टू NZ. संपलेला आपला प्रूफ. बघा एक एलिमेंट घेतला आहे, ओके, NZ मधला एक एलिमेंट घेतलेला आहे, तो कोणत्या टाईपचा असणार आहे, N इंटू R समथिंग या टाईपचा असणार आहे. दुसरा एलिमेंट घेतला B इज इक्वल्स टू N इंटू T, कारण की N तर फिक्स असणार आहे ना आपला, N तर ऑलवेज काय होते, फिक्स होते. चेंज काय होत होते, फक्त इंटिजर चेंज होते ना, R ची व्हॅल्यू चेंज होते ना. मग याच्यातले दोन एलिमेंट घेतले म्हणजे ते कोणत्या टाईपचे असतील, इथे हा जो N असेल तो तर फिक्स असणार आहे, फक्त ह्या व्हॅल्यू चेंज होणार आहेत ना आपल्या. म्हणून इथे R आणि T कोणते दोन एलिमेंट घेतले, फॉर सम R, T बिलॉंग्स टू Z. हे कुठले आहेत आपले, इंटिजर्स मधले असणार आहेत. ओके. नाउ ए बी बिलॉंग्स टू NZ घेतले, आपल्याला फक्त काय शो करायचे, ए बी इनवर्स बिलॉंग्स टू NZ. सो कन्सिडर ए इंटू बी इनवर्स. ओके, ए इंटू बी इनवर्स म्हणजे काय, ए, दिस इज ए, ऑपरेशन इज व्हॉट, अवर ऍडिशन. सो हिअर वी टेक ऍडिशन. आणि बी चा इनवर्स काय असणार आहे, 6 चा इनवर्स काय असेल इथे, -6. 4 चा इनवर्स काय असणार आहे, -4. 100 चा इनवर्स -100. सो बी NT चा इनवर्स -NT, बी चा इनवर्स -B, -B म्हणजेच काय, -NT. सो ए इज इक्वल्स टू व्हॉट, आता ए बी इनवर्स NZ मध्ये जाण्यासाठी तो पण कोणत्या टाईपचा एलिमेंट भेटला पाहिजे, तो ह्याच टाईपचा एलिमेंट भेटला पाहिजे ना. सो ए ची व्हॅल्यू NR, बी ची काय होती, NT होती, बट आपण काय घेतोय, बी चा इनवर्स. बी चा इनवर्स NZ मध्ये काय असणार आहे, 3 चा इनवर्स -3, तसा बी चा इनवर्स -B, आणि बी ची व्हॅल्यू पुट केल्यानंतर -NT. सो वी टेक N आउटसाइड द ब्रॅकेट ऍज ए कॉमन, वी टेक N ऍज ए कॉमन. सो
आफ्टर टेकिंग एन ॲज अ कॉमन इन रिमेनिंग आर मायनस टी. बघा आर पण इंटिजर आहे, टी पण इंटिजर आहे, दोघांचं सबट्रॅक्शन पण काय असणार आहे, इंटिजर असणार आहे. म्हणजे हा एक काय असणार आहे, आपला एक इंटिजर असणार आहे. म्हणजे एन इंटू ए हा एक काय भेटलेला आहे, ह्या टाईपचंच एलिमेंट भेटला आहे. म्हणजे तो कुठे बिलॉंग करतोय, एनझेड मध्ये. म्हणजे आपण काय अज्युम केलं, ए बी बिलॉंग्स टू एनझेड आणि वी हॅव शोन दॅट ए बी इनवर्स बिलॉंग्स टू एनझेड. सबग्रुपची प्रॉपर्टी होती ती सॅटिस्फाय केली. हेन्स एनझेड इज ए सबग्रुप ऑफ झेड प्लस. एनझेड इज ए सबग्रुप ऑफ झेड प्लस. आलेलं आहे लक्षात? दॅट्स ऑल. थँक्यू.